बाई काय बाई नुसता पाहुण्यांचा रागुडा सारखे भांडे घासा धुणं धुवा फरची पुसा सारखे तेच चालू बाई पाच जाम झाली बाई काम करू करू जरासा पुढं बसायला वेळ नाही भेटला ना हा काय करू राहिली अशी काय करू राहिलं म्हणजे बसा ना असं काय करू राहिली तू का गप्प असं म्हणायला लागली अहो ते पोटाला काय चुरून राहिले माझ्या हात नुसते गार आहे ना हो. मला आहे ना ते हात पुस तिकडे जाऊ दे मला आहे ना आता करायचा मूड झालाय हा हा करायचा मूड झालाय मग आता बाय यांना काय करावं बाई तू पहिले आहे हा? ना तू पहिले तिकडे चाल बरं कुठं बेडरूम मध्ये अहो मला भांड्याचा पसारा पडला धुणं पडलं बाथरूम मध्ये फरच्या पुसायच्या आहे सारा पसारा पडला आणि बात तिकडे चाल कशाला बेडरूम मध्ये शांते हा? ते सगळं पसारा खड्ड्यात जाऊ दे हा एक तर तुझा तो मेवना दात पडकी आहे हा तो आला हा तो आला एकटा आला का हा बायको घेऊन आला 4 पोरं घेऊन आला बरं येऊ दे ना मग माझ्या दाजीला काय झालं आले मी अरे काय झालं म्हणून काय विचारती हा. 15 दिवस झाला इथं हल्ला नाही हा मग 15 दिवसात आपल्याला असं भेटायला भेटलं का कुठं मला सांग बरं तुला भेटत होतं का असं अहो अशी काय करू राहिली माझी नुसती चिटकू राहिली सोडा की आता तुला कसं सोडायला धरली का शांती भया सोडायला धरली का अगो काय करू आता नुसतं गोल गोल करा करा काय फिरू राहिली बाई अगो बाई तू आहे ना तू पहिले आता बेडरूम मध्येच हा बेडरूम मध्ये हा. अहो तुम्ही काही दिवस ढवळा पाहता का नाही अगं कशाचा दिवस 15 दिवस झालाय तू उपाशी राहिली त्याचं काय तू पहिली मी बरं बेडरूम मध्ये ते भांडे ती भांडी राहू दे का तू चल पहिली चल अगं चल पुढे तू ये बरं बेडरूम लवकर मी काय म्हणते तुम्हाला काय अहो काय म्हणते बोल बोल मी काय म्हणते तुम्हाला काही कळतं का काय हा खुशाल भांडे घासता घासता मला ओढून आणलंय आता हा काय करायचा टाइम आहे का तवा अय, हा बर दुपारच्या आता 1-2 वाजले आता हे लोक मस्त झोपा ते आरामशीर आणि संध्याकाळी करू ना नाही संध्याकाळी नाही तुझा मेवण्याला बरा टाइम भेटत होता तो दात पडका पिण्या हा तुझी ती बावजय झुमरी हा हा पोरांना आपल्या पैसे पाठवायची तिकडे आणि चांगली दोघं इकडे थांबायची बेडरूम मध्ये आणि तुला कसं कळलं नवऱ्याला काय पाहिजे का नको अहो मी काय म्हणते हा. ते माझा आजी आले होते ना हा. दोघं नवरा बायको लय दिवस झाले आले नव्हते ते म्हणा ताई आम्ही 2 वर्ष झालं तुमच्या आलोच नाही 15 दिवस येणार आहे राहायला म्हणून ते आले होते मग पोरांना कुठं टाकतील पोरांना घेऊन आले संगच मग काय झालं आले आता- 15 दिवस राहिले गोळ्या मेळ्यानी खालं बिलं बसले उठले आणि मग आता त्यांना नाही करमत नवरा बायकोला म्हणून ते तिकडे झोपायचे हा का आणि ते पोरांची मला आवड आहे म्हणून मी पोरांना जवळ घेऊन झोपायचे बरी पोरांची आवड आहे म्हणून जवळ घेऊन झोपायची आणि माझा काय विचार केलास का तो 15 दिवस थांबायला तिकडे दात पाडकी येतो तुझा मेवना हा पिण्या हा. हा तोंडात दात नाही तरी तिकडे बायकोला मुका घ्यायला बरोबर तिकडे बोलवायचा अहो मी आणि ते हा तुझा तो मेवना दात पडक्या हा पिण्या हा मी असं तिकडे लघवीला गेलो ना हा. बाथरूमला आपलं तिकडे आहे ना बाथरूम हा मग बाथरूम कडे गेलो की मला आवाज यायचा फुस फास चुप छाप तोंडात दात नाही पण चांगला मुका देत होता मरू द्या म्हणजे तुम्ही ते काय करीत होते ते पाहत होते का जाऊन हा का मी बघायला मोकळा आहे का बया, तुमच्यात आता म्हणजे तुम्हाला काही लागल्याच्या काही आहे का नाही हा कुशल त्यांचं जाऊन काय फुसफास काय पाहत बसले होते अगं काय मला याड लागलं होय त्यांचं बघायला हा मग ते आता बाथरूम मुळे जात होतो मी तिकडं हा आणि तू 4 पोरं त्यांची घेऊन इथं बेडवर बरं असू द्या काय झालं झोपल्याने इड पोरा सोरांना घेऊन नाही काय झालं नाही हा पण कसं आहे 4 पोरं मध्ये घेऊन झोपायची मी या कोपऱ्याला तू त्या कोपऱ्याला हा हा कधी भेटलं का आपल्याला 15 दिवसाच्या आस हा बया तुम्हाला का 15 दिवस दम निघा ना काय नाही कसा दम निघत तुझ्या त्या बोत्र्या दाजीला कसा दम निघत होता का बरं द्या ना सोडून तुम्हाला काय झालं माझ्या दाजीचं उरक सुटलं आता ती मला काय सांगू नको मला आहे ना आता करायची मूड झालाय ते मला लय गरम हो राहिलं बाई इकडे फॅन नाहीये ते नसू दे फॅन हा? ती इथं फॅन नाही ना हा. बरं नसू दे तू एक काम हा. कर त्या रूम मध्ये चल. नका बाई तो बेड लय लहान आहे एक तर ते मला असं झोपता नाही येत त्या बेडवर नाही तू जास्त झोपूच नको हा. मी बराबर करतो जसं मला करायचंय ना हा. तसं मी करतो तुला त्रास नाही देत झोपायला पण तिकडे चल तिकडे पंखा आहे असं म्हणते का हा बया म्हणजे तुम्हाला एवढा राग आला का राग नाही आला मला मूड आलाय
हा. 15 दिवसाची कसर काढायची शांती. हा का हा बया तुम्ही तर मला लईच त्रास देशाल बाई आता. आता म्हणजे काय सांगू तुला, हा. मला असं झालंय ना, हा काय सांगू आता सांगते. हा मला आता असं झालंय ना, हा कधी खुशील हा काढील, खुशील काढील, खुशील आणि काढील, असं झालंय मला. म्हणजे काय खोशल. हा 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 ती हा सामान. सामान हा मग म्हणजे कोणचं सामान. पॅन्टीतलं कुठलं सामान तुला एवढं कसं कळलं ना. अगं बायको आहेस का कोण भिताड आहेस तू. भया म्हणजे म्हणजे तुम्ही त्या सामानाच्या बद्दल म्हणून राहिले का. मग तुला काय वाटलं होतं. हा ते मी म्हणले काय खुश राहिले आता एवढी तावा तावानी. नाही दुसरं काय खोसत नाही. हा? ते पहिलं जाऊ दे. हा? तो पहिलं तिकडचा बेड साफ कर. पहिलं हातून टाकता उठ उठ. अहो ते थांबा ना थोडं नाही मला. नाही अगं थांबायला कुणाला दम आहे. उठ बरं उठ लवकर. लगेच करायचं का. मग काय तू लवकर साफ करून घे. मी आलोच. तुम्हाला दमच निघा नाही आता मला दम कसा निघेल. तू पहिले साफ करून घे. चल बरं. बर बर मी आहे ना आज तुला कशी सुट्टी देतो का बघ बरं. 15 दिवसाची कसरच काढतो. हा केलंस का साफ बेडरूम. आव थोडा दम धरा ना. तुम्हाला काय बाई एवढी घाई झाली हो. आज मला आहे हा? ना तू सांगूच नको काय. आज आहे ना शांतीला अशी लाल करतो ना, अशी लाल करतो टमाट्यावर. काय म्हणले लाल काय. काय नाही काय नाही. तू तयार झाली का सांग मला. आलोच बघ. बर बर आलो आलो. हा काय बाई या नवऱ्याचा डोक्याला ताण आहे. 15 दिवस माणूस दम काढी ना. हा तो मेवणा येईल होता बहीण येईल होती तर याला असं झालं होतं का हे कवा जातील आणि कवा मी बायकोला चिटकून बसल. हा मला भांडे घसता घसता बाबांनी तिकडं नेलं. पहिलं म्हणून तो बेड झटकून काढ आणि पहिलं आथरून टाका आपल्याला. एवढी या मेलेला करायची गाय झाली बाई. हा हाय तर बाबा एवढा एवढासाच पण लई ताण देतो बाई मला. जसं वाशिंग सुटलं तसं या बाबांनी मला असं नको नको करून सोडेले. हा 4 पोरं झाली पण अजून काय बाबा हटा ना बाई. मरू दे बाई बसलाय तिकडं बसू दे. मी बी आता ना काय करते थोडं झटकी दे आणि घेते इकडंच थोडीशी लवडून. झालं आता झटकायचं काही नाही सगळं आवरेलच आहे तसं मी. टाकले तिथे ठेवून लय थकवाला बाई. आई आई ग काय बाई बाई माणसाचा जन्म राहतो. नवऱ्याचा एक डोक्याला ताण, पोरा स्वारांचा डोक्याला ताण, साऱ्या दुनियाचा डोक्याला ताण. स्वयंपाक करा ना भांडे घसान. वरती बाई घेते थोडस पडून. आई आई ग बरं वाटलं बाई जरासं. आता हा मी आला तिकडं बसेले मानावरा आला तर नाही ना. नाही नाही अजून तर काही तिकडंच बसेले वाटतं. आला नाही तर थोडासा डोकला घेते. आई ग शांते अय शांते केला का नाही बेड साफीनं काय माहिती. अरे बाप रे बेड साफ करून मस्तपैकी झोपा चालल्यात वाटतं इथं. आणि मी आपला वाट बघतोय मला कधी हाक मारेल मला. हा काय झोपा लागल्यात मस्तिकात हिला पण. ती मस्तरी बरी पाण्यात बसली तर ठाकतीशी शांत बसती. ही तर बेडवर पडल्या पडल्या झोपली. अय शांते अय शांते शांते अय शांते अगं ऊ काय करती. अय डोळा उघड डोळे. काय ते मला थोडं झोप द्या बरं. मला आहे ना तुम्ही त्रास नका देऊ. सारखा बाजूला झोप द्या. हा मग मी कशाला तुला म्हणलं बेड साफ कर म्हणून. आणि तू इथं झोपायला लागली का. तुम्ही आले का. मग आलं का तू म्हणजे खुशाल इथं बेड साफ करायच्या जागेवर झोपली का काय लगेच. खुशाल वर जाऊन झोपली का काय. थांब मी आहे ना आता याच्याकडे वर जाऊनच पाहतो. शांते अय शांते अय शांते हे अशा ऐकायचं नाही. आता हिला सुट्टी देत नाही. तू झोप पण मी माझं काम केल्याशिवाय राहणार नाही शांती. तू अशी झोप बरं का. यू हात दे इकडे. यू हात इकडे टाक हा हा शांती अय अगे काय थांब ना मला जरा करू दे ना मग झोप. आव तुम्ही इकडून आले का. मग काय करू. बया
काय बाई या माणसाने डोक्याला ताण दिला ग बाई. काय काय झालं काय? हं? मी म्हणले थोडस पडावा तर बाबा लगेच आलाच बाई वर. आई आई ग आई तेव्हा अगं, पडायसाठी तुला म्हणलं होतं का मी जा बेड साफ कर म्हणून. अहो तुमच्यासाठी साफ करत होते. हा. म्हणले आता हे येतील आणि मग पटापटा बाई बेड साफ करून घ्यावा आणि मस्त झटाकलं आणि काय बाई तुम्हाला सांगते हा. ते 15 दिवसाची दवदव आली आणि ते मामी येऊन ते येल होते तर आणि ते काम आवरू मी जाम झाले ना. आणि तुम्हाला सांगते अशी काही बाई थोडस डोकं टेकलं हा. आणि लगेच मला डोळा लागून गेला. हा का? हा. मी आपल्या येड्या का तिकडे वाट बघत बसलोय. शांती आता आवाज देईल नंतर आवाज देईल. म्हणजे तुम्ही वाट पाहत होते का? मग अरे देवा मग यायचं ना लगेच. हे बघ, तुला त्रास नको म्हणून मी आपली पोरं तुला माहिती आहे ना, हा हा, तुझ्या सासू सासऱ्याकडे नेऊन ठेवली तुम्ही. हा हा हा, आपलं वर्षाचं पोरग झालं की त्यांना लावतो सांभाळायला आपण. बया तुम्ही म्हणजे लय भामटे बाई. असं पोरा स्वरांची तकलीफ नको. हा, हा. फक्त काढायच्या कामाची तुम्ही नाही, सांभाळायला एकदा तुम्हाला तू नको. माझी गंमत केली होती ना शांती. हा ती आपली पोरगी झाली होती. हा हा, हा ती चांगली 1.5 वर्ष आपल्या पैशी होती. हा लगेच मला मूड नाही आला की पुरीला लगेच दोघांच्या मध्ये घेत होती तू. त्या कडची पुरगी लगेच इकडे मध्ये आणायचीस. हा हा म्हणून मी डोकं चालवलं. हा. पोरग वर्षाचं झालं हा की सरळ आपल्या आई बापाकडे नेऊन सोडायचं. ते आज आजी बरोबर सांभाळतात. बया तुमचं डोकं म्हणजे लय भारी आहे. आम्ही- हा, तरी म्हणले हा माणूस असा काही करू राहिला. हा. कुठं वर्षाचं झालं नाही कुठं का लगेच माझ्या आई बापांक नेऊन सोडितो. हा म्हणजे तुम्हाला त्याची तकलीफ होती काय मग? मला तकलीफ नव्हती. मला काय सांभाळायला त्रास नाही हा. बरं का. हा पण मोठी तकलीफ काय होती माहितीये का? हा मला आठवण झाली की तू नेमकी पोराला मध्ये आणायची ग. बाया त्या पोरास्वरांच्या निमित्ताने तरी मी म्हणायचे हा बाबा हात बोट लावणार नाही. पण काच बाई पोरं कुठं थोडेसे झोपले नाही का बाबा चिटाकला. पोरं कुठं थोडेसे झोपले नाही का बाबा चिटाकला. अगं कसंही शांती माहितीये का? हा. हा माणसाचा जन्म आहे. हा. परत आहे का? हा जरा कोण पोरग झोपलं का नाही की कोंबड्या का चुटका मारून घ्यायचं असतं. ही कसं कळत नाही तुला? हा काय मग म्हणता? कोंबड्या का चुटका मारायचा. कोंबड्या गत हा मग अहो तुम्ही ते कोंबड्या गत चुटका मारून मारून 4-5 पोरं काढले. हा हा, काढली पोर. आणि अजून तुमची हाऊस पुरे होईना. तुम्हाला पाहुणं रावळा सण होईना. तुम्हाला माझ्या आई बाप सण होईना. पोटचे पोरं सण होईना. शेजारी पाजारी सण होईना. हा का थोडंफार आता आपलं वय झालं सुधरावा जरासं. शांते, हा. तुला एक सांग का? हा जोपर्यंत मी शेवटचं संपत नाही ना हा. तोपर्यंत मी सुधरत नाही. मला चुटका मारल्याशिवाय राहत नाही. तुमचं नावच आता संपत आहे. हा मग. आता संपत राहावच तुम्ही. मग. हा? आणि तो कधी संपणार आहे का तवा? हा तो केल्याशिवाय कधी संपत नाही. बरंय बरंय. हा, तू जास्त बोलण्यात नको वेळ घालू. हा तू आता पण तू मला माहितीये हा तू बोलण्यात टाइमपास करायला लागली बरं का. हा पण मला मूड आलाय त्याचं काय? बाया आला का तुम्हाला मूड? हा मग आम्ही काय म्हणत होते काय? बाया काय काय होती काय तो येऊ ना. हा. आणि काय बाई त्याची बायको ती झुंबरी. झुमरी. हा आणि पारणा दागिने अशी मडून राहिली. हा आणि महागाळ्यात मिलीच्या फुटका मणी सुद्धा नाही. तुला मी किती वेळा म्हणला असेल हा तू घे ग. तुला पैसे देतो का नाही मी? हा तू घे. आणि द्या त्या पैसे 100 रुपये आणि ते तर मी भाजीपाल्याला जाते खर्चून. काय येतं ते 100 रुपये तवा. बरं आहे, तुला घ्यायचंय ना? काय घ्यायचंय तुला? बाया काय तो मेवणा जीव लावितो मा बहिणीला. हा काय बाई म्हणू नको. डागडागिने काय भारी भारी साड्या काय. अशी राजाच्या राणी सारखी. तू एक काम कर, हा. मला आहे ना पहिलं करू दे. हा. करून झालं ना शांते हा ते सगळं जाऊ दे. तू हा. बाकीचं नको काय रामायण काढत बसू. हा बरं हा. का? तू पहिला याचा विचार कर माझा. हा हा, याचा विचार कर. ती नंतर बाकीचं काय आहे ना की तुझं बघू सगळं. तुला काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय ना ती नंतर बघ ना. हा आता दम निघ ना. हा ती पॅन्टीत थांबणं झालं. हा तू पहिले आहे ना इकडं पाय इकडं लांब कर. बाया तुम्ही असं काय वडू ताडू राहिले मला. हा मग मी तुला प्रेमाने म्हणतो तर तू ऐक ना. आता मला बळजुबरी करायला लागेल. म्हणजे बायको कोणी बळजबरी करतं का अशी? अगं बायकोवर बायको कोणाची? माझी बायको आहे. मी काय जगाच्या बायकोवर नाही बळजुबरी करायला चाललो. अहो तुमचीच बायको आहे ना. थोडं दामादामाने घ्या की. कवा दामाने घ्या.
थोडं धीराने घ्या. आज एखाद्या कुत्र्यासारखं काय करू राहिले नुसतं लोचका तोडल्यासारखं. अगं 15 दिवस झालं गप बसलोय. वरनं तुला म्हणलं बेड साफ करता येऊन इथं झोपा काढायला लागली आणि वरनं मला म्हणते अजून का दमाने घ्या. हा तुला मला एक सांग, हा तुला 15 दिवस ध्यान नाही आलं का? ते खरं सांग, खरं हा खरं सांग. बया काय सांगायचं बाई. काय? तुम्हाला खरं खरं सांगते हा, सांग, आपली गोष्ट. आता रोज आपण एकत्र झोपतो. हा. एक आपलं आथरून व्हायला नाही. आपल्याला अशी चिटकून झोपायची सवय. मग? तुम्हाला सांगते बाई 15 दिवस झाले ते पोरं सोरं मधी ते हा. माझ्या बहिणीचे. तर तुम्हाला सांगते मला ना लय आठवण यायची तुमच्यावाली. हा खरंच यायचे का? मग आणि मग कशी काय 15 दिवस काढला? आणि मग बाई काची झोप येते 12-1 वाजेपर्यंत अशीच इकडं तिकडं टका मका पाहत राहायचे. आणि ते आणि मग मागून बाई मला डोळा लागून जायचा असं. हा का? मग तुमची आठवण येत होती ना. अगं तुला कशाची आठवण येते ती तुला माहिती आहे का? हा 3 दिवस झालं मला डोळ्याला झोप नव्हती. हा का? डॉक्टरकडे गेलो होतो का डोळ्यासाठी मी? हा बटाट्याकडे डोळे झाले माझे. म्हणजे त्याच्यामुळे झाले होते का? हा मग ती मला सवय होती ना तुला मिठीत घेऊनच झोपायची. हा 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 मग तुझ्या अंगावर हात टाकल्याशिवाय मला झोप लागत नव्हती. हा हा आणि मग काय बरं का शांत, हा तुला आता एक ताकीद देऊन ठेवतो मी. हा काय? काय? तुझा तो दाजी, हा तुझी ती बहीण, हा 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 तीच काय अजून तुझं गणगोत म्हण हा कोण जर इथं मुक्कामी आलं ना आणि तुझे आई बाप हा त्यांना लय इथं मुक्कामी यायची सवय. हा ते जर परत इकडे मुक्कामी कधी आले ना हा तर तुझी पिशवी भरीन हा आणि तुला डायरेक्ट तुझ्या आई बापाच्या घरी नेऊन सोडीन. म्हणजे असं करशाल का तुम्ही? हा मग बया तुम्हाला काय लाज वाटते का आता या वयामध्ये? म्हणजे बायकोला माहेरी नेऊन सोडिता का? हय आणि तुला अशी नुसती सोडणार नाही. हा तुला सोडूनच्या सोडीन हा. आणि दुसरी बायको करून घेऊन येईन मग मी. हा हा मग म्हणजे दुसरी बायको करशाल का तुम्ही? हा मग आणि तुम्हाला कोण देत आता या वयामध्ये? पार तुम्ही जर पिकून गळायला झाले तुम्ही. शांते हा. मला कमी नको समजू. हा अजून 4 बाया माझ्या मागे लागतील. हा तुमच्या माग? मग हा अगं आपल्या गल्लीतनं बाहेर पडलं ना हा तरी गल्लीतल्या बाया माझ्याकडे बघतात टाकामाका. हा का? हा हा बघतील. तुम्ही दिसतेस तेवढे बाई राजबिंडे. मग किती छान दिसू राहिले आता बी. हा मग. काय तुमच्या त्या मिशन काय केसन बाय 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 काय तुमचा रुबाब वाढला माझ्यामुळं. तुझ्यामुळं हा. अगं तुझ्यामुळं रुबाब माझा चुलीत गेलाय. 15 दिवस झाले इथं उपाशी मेलो. बया तुम्ही तर नुसतं याड काढलं ग बाई मर्दी. काय याड काढलं? एखाद्या कधी खायला भेटेल का नाही अशा उपाशी तू माणसासारखं तुझं पोरायला. गणगोत कधी आलं ना हा लवकर सकाळी बोलून घ्यायचं. हा जेवण करायचं 1 सोडून 2 किलो मटण आण हा. खाया पियाला घाल आणि लगेच 4 वाजता म्हणायचं तुम्ही निघा बरं आहेत ना पहिलं. हा का? हा, त्याला निघा म्हणायचं. हा आणि जर का संध्याकाळी मला कोण दिसलं शांते हा तर मग लक्षात ठेव तुझं काही खरं नाही. हा का? हा बया मग त्यांच्या पुढे सुरू करीन मग तुझं. हा हा त्यांच्या पुढं? त्यांच्या पुढे मग लाजणार नाही कोण आहे माझा सासरा आहे का माझी सासू आहे हा का मेवणा आहे का मेवणी आहे मला काय माहित नाही. हा का? हा मग बया म्हणजे एवढे तुम्ही निचाडे झाले. निचाडे नाही तू मला निचाडे केलंस. बर जाऊ द्या ते आता कोणी पाहुणे आले ना बाई त्यांना सांगल दिवसभर या आणि संध्याकाळी ना घरी निघून जा. पडदिशीने जा म्हणायचं. हा, काही कारण सांगल बाई तुमच्यासाठी. आता काय करते मला एवढं आयुष्य काढायचं. माझ्यासाठी ना आपल्या दोघांसाठी. हा का मला एकट्यालाच मस्ती आहे का? तुला पण आहे ना? हा तुला पण आहे का नाही? ते- तुला पण 15 दिवस म्हणली ना आठवण येत होती. हा हा येत होती तोंड कशाला पाडती येत होती? येत होती मला मस्ती आहे. आहे ना? आहे. मग आता चल जाऊ दे मरू दे मस्ती उतरून घेऊ आपण. हा मग चांगली जिरवी त्या का काय माहिती. आता तुला कशी करतो बघ. हा तुला लाल भडकच करून ठेवतो आज तर. बया मी काय तुला पण कळलं पाहिजे नवऱ्याला कसं उपाशी ठेवायचं. हा का? हा बरं मी काय म्हणते ऐका ना. काय? तुम्ही काय मला लई तरस नका देऊ बाई. नाही लय त्रास नाही ते देत. कसं आता वय होत चाललं माझ्याने काही जास्त होत नाही बाई. किती पण वय झालं ना शांते हा तरी मी कोंबड्याचा चुटका मारीन लक्षात ठेव. हा हा अगं माणसाचं शरीर म्हातारं होतं हा पण मन कधी म्हातारं होत नाही. हा बरोबर आहे बरोबर. मग मनानं तयार असतं लक्षात ठेव.
आता तू बोलून जास्त मला गार नको करू. तुमचं मन का म्हातारा होणार आहे? मी मसनात गेल्यावर म्हातारा होईल, तोपर्यंत माझं मन नाही म्हातारा होणार. हा हा, आता आहे ना तर तू पहिले इकडे ये, लवकर इकडे मिठी घे. बाया लगेच चिटाकले का? अगं मग काय चिटकायसाठी तर बायकोला चिटकायचं नाही तर कुणाला चिटकायचं मला सांग. आव तुम्ही ते गळा दाबून टाकी द्या काय मग? कसं आहे, असं झोपायची सवय ना आपल्याला. आता बरं वाटलं बघ मला बायकोला असं मिठीत घेतलं. हा हा, आता तू जास्त बोलू नको. नाही. आता मला करू दे. अहो 10 वर्ष झाले लग्नाला, मी कवा बोलले तुमच्याशी? आज बोललीस तेवढी. गोडा हाकी त्या तुम्ही. हा, आज बोलली बघ तू. बरं मी काय म्हणते बाई, या असं उघड्यावर चांगलं वाटतं का? मग अंगाव घेते का? मग घे लवकर अंगाव घे. जरा ही चादर घ्या बाई. थांब चादर घेऊ अंगाव, नाही तर ती वरचं सगळं पाडून घ्यायची अंगाव. थांब, हा हे चादर घे अंगाव. मलाच बसते, मीच अंगाव टाकतो तुझ्या. थांब. तुम्ही लय करीत्या बाई माझ्यासाठी. तर बायकोसाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं? बायको पैसे महत्वाचं आहे ना, म्हणून बायकोची सेवा करायची. तू काय पण म्हण, पण मला आहे ना तुझ्याशिवाय करमत नाही. हा ना. हा, बरं मी काय म्हणते, ते काय झालं आता 15 दिवस गॅप पडला ना, थोड्या दमाने बर का? हा, दमानं करतो. तू थांबा, मग मला पॅन्टीची चेन काढू दे. हा, अगं पॅन्टच काढून टाकतो आता, चेन कशाला? बया म्हणजे तुम्ही मोकळीच राहत्या का? मग आता मोकळच राहतो. आता रोजही मोकळीच राहते ना. आता थांबा ना, आता थोडा दिवस ढवळाय, संध्याकाळी मोकळे व्हा ना. अगं संध्याकाळी तर राहील. अहो संध्याकाळी पॅन काढली ती गोष्ट अलग आहे, या धाडची गोष्ट अलग आहे. अगं आता कोण आहे आपल्या घरात आपल्या दोघांशिवाय? आहे का कोण? नाही नाही नाही, ती काय माहितीये का, मला आहे ना तसं जमतच नाही, लय गरमाट होते. त्याच्यामुळे आहे ना पॅन्टच काढू दे मला पाहिजे. कसं आहे माहितीये का शांती, ती पॅन्ट काढली ना मग कसं ते रपर रप रपर रप सुरू होतं ना, मग थांबत नाही ना गाडी, गाडी पळत राहते का? हा का? हा, बर बर. बाया तुमची गाडीची खीळ काढायला लागत एका दिवशी. तू थांब, आता मला पहिले गाडीची सर्व्हिसिंग करू दे. हा बाया, बाय ग, आई. अहो मी काय म्हणते, मला माहितच होतं बाई तुम्ही लय त्रास देशाल मला. आता 15 दिवस झाले तुम्ही लय गॅप घेतला. आता तू गॅप दिलास मला म्हणून मी माझ्यावर ही वेळ आली. चालते, कसं वाटतंय आता? कसं काय वाटतं बाई, मस्त भारी वाटत, पण तकलीफ तेवढीच होती. अगं कसं आहे माहितीये का, तकलीफ झाल्याशिवाय मजा येत नाही ग. हा, तू जरा आता गप पडू राहा, मला करू दे बरं. तुला आहे ना आता मी 2-3 तास सोडत नसतो बघ. काय तू काय काय म्हणू नको, तू थांब इथे. आता तू कुठं उठायला लागली, जरा इथं पड. थांबा ना, मला सोडा ना. तुला काय सोडायसाठी धरली का आता? तुम्ही 2-3 तास म्हणजे काही जोक वाटला का तुम्हाला? मी काय जानवर बिनवार आहे का काय? अय शांती, अगं पण इथं करता करता काय मूड घालवायला लागली माझा तू. आहो पण मग मी काय म्हणते, थोडं लवकर उरका बर का? तू का बस बर का, आता मी उरकत नसतो. मी आहे ना 15 दिवसाची कसर काढून घेतो बघ. बस आता झालं का आता? अगं नाही झालं, थांब ना. तू कुठं उठायची गडबड करते? बस आता. मी काय म्हणते, बाया लयच गरमाट झालो. थांब काय ग शांती, कसं वाटलं होतं मला? मला आहे ना अजून काय थांब. तू माझी पॅन्ट आहे ना आतमध्ये काढली ना मी, थांब तशीच घालू दे मला पॅन्ट आता पहिली. बया पॅन्ट घालून घ्या लवकर. घातली. तू आहे ना दुष्काळ 13 महिना केलाच बरं का. अगं या आताशी बक्कल लावला, चेन लावून घेते मला. थांब. लावली का चेन? लावली. बाई काय बाई, झालं का तुमचं मन समाधान आता? एवढ्यात मन समाधान होतं का? हा मग मी तर म्हणत होता अजून एक राऊंड मारू. नका बाई, आतल्या आत राऊंड मारला असता ना तर तुझी गडबड झालं, उठा लवकर झालं. नाही तुम्हाला सांगते, मला लय कामाचा पसारा पडेल बाई. आता आहे ना काय करते मी, वाटलं तर घडीवर झोपा, मी तेवढे भांडे कुंडे घशीते आणि मस्त चहा करते आपल्या दोघांना. तू एक काम कर, चहा नको बनवू आता, नुसतं दूध गरम कर, दुधात साखर टाक. एक ग्लास दोघात घेऊन ये प्यायला. असं म्हणते का? बया आपण का नवीन नवरदेव नवरी का एक ग्लास दोघांमध्ये प्यायला? अगं कसं आहे माहितीये का, दूध जर पिलो ना आपण दोघं
तर परत एक राऊंड मारू. नका नका ते तुम्ही ना बाई आता बर का तुम्ही आता झोपून घ्या. आता मला जाऊ द्या, लय कामाचा पसारा पडेल. बरं तू तुम्हाला काम काय- करशील ना मुका दे नाही हा? मुका दे की. नाही असं काय ग नका बाई, तुम्ही किती मुखे घेते सारखे सारखे, पारमान लाल करून टाकलं गाल. कसं आहे तू लाल झाल्याशिवाय मला पण चांगली दिसत नाही ग. आता मी काय म्हणते ऐका काय? ना, थोडं बायकोचं ऐकावा. हा. आता मी काय म्हणते, आता आहे ना संध्याकाळी मुका घ्यावा आणि संध्याकाळीच वाटलं तर तुमची अजून इच्छा आहे हा. ना, मग संध्याकाळीच काय करायचं ते करू. पण आता जाऊ द्या मला. बरं जा हा? काय जाऊ काम का? हा झोपा मग तुम्ही. हा मी झोपतो आता. बरं बरं. घे तुझे काम करू ना. हा संध्याकाळी आहे ना हा 8 वाजताच आपल्या बेडरूम मध्ये जाऊ. हा ना, लवकर आज हा. लवकरच भिडायचं का मग? हा तू स्वयंपाक बिपाक करून घे लवकर. हा जेवण करू 6 वाजताच. हा हा जेवण झाले की तुझी भांडी धुवू लाग. पाहिजे तर मी धुवू लागतो तुला भांडी आज. असं म्हणते का? हा बया मग तर मला तर रोज असं वाटून राहिलं आता एक एक काम तुम्हाला सांगत जावा. नाही एक एक काम सांग मला. हा. पण कसं माहितीये का मग लवकर यायला लागल तुला. हा का? हा बरं बरं जाऊ दे. चला मग जाऊ का मी आता? बर बर जातो. मी जरा झोपतो ना. हा झोपा झोपा. आता मस्तपैकी जरा झोप काढतो. संध्याकाळी आहे ना परत रात्रभर जागायला लागला आज. हायला 15 दिवस झालं होतं तुंबलो होतो मी. पण हा आत्ता आहे ना शांतीनं लय भारी काम करून दिलं. हायला चांगला मोकळा झालो. आता आहे ना मस्तपैकी 1-2 तास झोप काढतो म्हणजे अख्खी रात्र जागायला मोकळं. आज काय मी 15 दिवसाचे कसर म्हणजे शांतीला काय झोपून देणार आहे का? तिला कसं झोपून देणार. आता मी झोपेचा चुटका मारून घेतो आणि रात्र आपलीच म्हणायची.